नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर. आज आपण मेथी बेसन करणार आहोत. हे मेथी बेसन करायला खूपच सोपं आहे आणि चवीला तर अप्रतिम असं लागतं. हे तुम्ही गरम भाकरी, चपाती किंवा गरम भात कशाबरोबरही खाऊ शकता. खूपच सुंदर लागतं. तर असं मेथी बेसन तुम्हीही नक्की ट्राय करा. अगदी झटपट होतं. माझी रेसिपी जर आवडली तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला हे मेथी बेसन कसं करायचं आहे ते आता बघूया. मेथी बेसन करण्यासाठी इथे मी ही मोठी वाटी भरून मेथी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले. याच वाटीने एक पाऊण वाटी डाळीचं पीठ घेतले, म्हणजेच आपलं बेसनचं पीठ. इथे 1.5 चमचा लाल तिखट आहे, लहान अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, चवीप्रमाणे मीठ, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या अशा चेचून घेतल्या आहेत, कढीपत्त्याची पानं, एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घेतलं आहे. आता आपण जे बेसन घेतलं आहे ते थोडं हलकं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा मेथी बेसन करणार तेव्हा त्याला बेसनचा कच्चा वास येऊ नये, छान असा खमंग असं आपलं मेथी बेसन तयार व्हावं, यासाठी बेसन थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. जर समजा तुम्ही डाळ दळतानाच ती डाळ भाजून दळून आणला असाल तर बेसन भाजण्याची काहीच गरज नाही आहे. आता इथे मी कच्ची डाळ अशीच दळून आणले, भाजलेली नाही आहे, म्हणून हे थोडंसं बेसनचा छान सुवास येईपर्यंत याला थोडंसं परतून घेते. आता हे बेसन मी 3 ते 4 मिनिटं बारीक गॅसवर असं छान भाजलं आहे. बेसन भाजल्याचा छान सुवास येतो आहे. आता हे काढून घेऊया. आता बाजूला कढई ठेवले, त्यात थोडं तेल घातलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यात मोहरी घालायची. मोहरी फुलली की जिरं घालायचं. आता याच्यामध्ये कांदा घालायचा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा. थोडंसं परतून घ्यायचं. याच्यातच आपल्याला लसणाचं जे चेचून लसूण घेतला आहे तो देखील घालायचा. आता सगळं थोडं भाजून घेऊया. आता इथे कांदा व्यवस्थित भाजला आहे, खूपही त्याला लाल नाही करायचं आहे. आता याच्यात मसाले घालूया. लाल तिखट, हळद आणि हिंग घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ओली मिरची घालायची असेल तर ज्यावेळेस आपण लसूण चेचतो त्याबरोबरच ओली मिरची देखील बारीक करायची आणि त्यावेळेसच ओली मिरची आणि लसूण एकत्र घालायचा. आता हे थोडं परतलं की आपण जी मेथी चिरून ठेवली ती घालायची आणि मेथी याच्यात परतून घ्यायची. गॅस मी कमीच ठेवला आहे, बारीक गॅसवरच करायचं. आता पिठलं मी खूप घट्टही करणार नाही आहे आणि खूप पातळ देखील करणार नाही आहे, असं मीडियम कन्सिस्टन्सीचं करणार आहे. त्यामुळे आपण जेवढं पीठ घेतलं आहे त्याच्या 3 पट मी याच्यात पाणी घालणार आहे. तुम्हाला जर घट्ट हवं असेल तर पाणी कमी करा. आता इथे मेथी मसाल्याबरोबर व्यवस्थित परतून घेतली आहे. आता याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे. तर मी जेवढं बेसन घेतलं होतं त्याच्या तिप्पट पाणी घेतलं आहे, ते याच्यात घालून घ्यायचं आहे. आता याच्यातच घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याच्या कूटने मेथी बेसनला खूप छान चव येते. चवीपुरतं मीठ घालायचं, सगळं मिक्स करायचं आणि या पाण्याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे. आता इथे या मिश्रणाला चांगली उकळी आली आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं बेसन पीठ घालायचं आणि असं मिक्स करायचं. असं गॅस कमी करायचा थोडा आणि हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोड्या याच्या गाठी मोडायच्या. असं हे एकसारखं असं फेटायचं. थोड्या गाठी राहिल्या तरी चालतात, ते छान लागतं. आणि हे असं एकत्र करायचं आहे. आता हे पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. थोड्या गाठीही मोडल्या आहेत, थोड्या गाठी आहेत त्या असू दे तशाच. आता याच्यावर झाकण ठेवायचं, गॅस एकदम कमी करायचा आणि याला अधूनमधून हलवत एक 7 ते 8 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आता इथे हे मेथी बेसन मी 7 ते 8 मिनिटं एकदम बारीक गॅस करून असं अधूनमधून हलवत व्यवस्थित शिजवून घेतलं आहे. पीठ अगदी छान शिजलं आहे, रंगही फार सुंदर आला आहे. आता गॅस बंद करूया. आता इथे हे आपलं मेथी बेसन करून तयार आहे. खूप सुंदर झालं आहे. हे तुम्ही गरम भाकरी, चपाती किंवा भात कशाबरोबरही खाऊ शकता. खूपच सुंदर लागतं.
तर असं मेथी बेसन तुम्हीही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.